आहा, वातावरण काय मस्त झालेलं आहे बघा, बघू शकता तुम्ही. आमच्या इकडं थोडा थोडा सकाळी पाऊस पडत होता, आता छान सुंदर चहा प्यावा असं वाटतो गरम गरम. चला तर मग स्वयंपाकघरात. आता मी छान चहा बनवणार आहे. पाठीमागं बिल्डिंगचं काम चालू असल्यामुळे हा असा आवाज येत असेल तुम्हाला, त्यासाठी क्षमस्व. चला चहा रेसिपीला सुरुवात करूया. बनवूया टपरीवर मिळतो तसा चहा. त्यासाठी मी 2 जणांसाठी चहा बनवणार आहे. त्यासाठी 2 कप पाणी घेतलं आहे. तुम्ही हे 1 कप, हा दुसरा कप. आता ह्या पाण्याला छान उकळी येऊ द्या. दूध एकीकडे तापवायला ठेवलेलं आहे. आता माझ्याकडे तर अद्रक नाही आहे, पण तुम्ही अद्रक असं पाण्याला उकळी आली की अद्रक टाका. आता मी ह्याच्यात 2 लवंगा, दालचिनीचा तुकडा आणि विलायची. ही विलायची अशी सोलून टाका, अशी अख्खी नका टाकू. तर ह्याचा छान फ्लेवर उतरल असं ह्याला परत एकदा थोडीशी उकळी आणा. ह्या मसाल्यांमुळं पाण्याचा कलर पण बदललेला आहे. आता ह्या स्टेजला आपण टाकूया चहापत्ती. चहापत्ती टाकली. तीन चमचे साखर. आपला आता हे छान उकळू द्या. काय छान सुगंध येतोय आपल्या चहाचा. आता आपला चहा छान उकळलेला आहे. आता आपण ह्याच्यात टाकूया दूध. वा, जर तुम्हाला क्रीमी चहा पाहिजे असेल तर दुधावर जी साय येणारी असते ती साय तुम्ही घेऊ शकता. बघा आपला चहा किती छान उकळलाय ना. पाणी ना दिसत ना काय, असं वेगळा रंग आला. एकदम छान रंग आलेला आहे. बघा किती छान उकळलाय आपला चहा. आता गॅस बंद केला. चहा ओतून घेऊ. बघा आमचा चहा आणि खारी. कसा वाटला चहा कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते पण नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, कमेंट अँड शेअर करा आणि हाईप पण करा.